हॅलो. तर आज आपण करणार आहे पातळ पोह्याचा चिवडा. इथे पातळ पोहे घेतलेले आहेत आणि ते छान उन्हात वाळवून घेतलेत, म्हणजे कुरकुरीत करून घेतलेत. आता त्याचं लागणारं साहित्य बघूया. इथे 4 मिरच्या घेतलेल्या आहेत, कढीपत्ता घेतलेला आहे, 2 मोठे चमचे शेंगदाणे आणि फुटाण्याची डाळ घेतलेली आहे, जिरे मोहरी, मीठ, हिंग, हळद चवीप्रमाणे घालायचं. इथे तेल आणि पिठी साखर. आता इथे 4 चमचे तेल घेतलेले आहे, त्याच्यात जिरे मोहरी मिरची आणि शेंगदाणे हे छान कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचं. मऊ अजिबात ठेवायचं नाहीये. जर मऊ राहिलं तर चिवडा मऊ होऊ शकतो, त्यामुळे हे छान कुरकुरीत करून घ्यायचं. आणि हे परतून झालं की त्याच्यात आपण कढीपत्ता आणि फुटाण्याची डाळ घालायची. फुटाण्याची डाळ जास्त परतायची नाही, ती कडक होते, त्यामुळे घातली की लगेच परतायची. आणि त्याच्यात मग चवीपुरतं मीठ, हळद, हिंग हे घालून परतून घ्यायचं. आणि त्याच्यावर हे आपले पोहे घालायचे. पोहे छान परतून घ्यायचे आणि बारीक गॅसवर आपण हा चिवडा भाजायचा आहे. चिवडा पातळ पोह्याचा चिवडा चवीला खूप छान लागतो आणि ह्याचे जर दडपे पोहे केले तर तेही खूप छान लागतात. म्हणजे काय करायचं की हे पोहे चिवडा घ्यायचा, तो नारळाच्या दुधात मिक्स करून घ्यायचा, म्हणजे भिजवून घ्यायचा, आणि त्याच्यात ओलं खोबरं आणि कच्चा कांदा घालायचा. तसे हे दडपे पोहे खूप छान लागतात. एकदा तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा. तर आपला इथं चिवडा तयार झालेला आहे आणि हा चिवडा गार झाला की मग आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे पिठी साखर घालून मिक्स करून घ्यायचं. व्हिडिओ कशी वाटली, रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. भेटूया छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.